जवळपास 6 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं कुठलंही वातावरण निर्माण होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली नसली तरी 7 जानेवारीपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. 8 तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पावसाळी बनण्याची शक्यता आहे. मात्र 9-10 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील. 11-12 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये. विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेला हे वातावरण राहणार आहे. 14 तारखेला हे वातावरण अधिक घट्ट असण्याची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये आहे. त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसासंदर्भात अंदाज देताना आपण एक नेहमी लक्षात ठेवा की ECMWF मॉडेल जोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही तोपर्यंत पावसाची शक्यता कमी असते. ECMWF मॉडेल आपल्याला 3 तारखेपासून वातावरणात बदल दाखवत आहे. एक हलका WD मध्य प्रदेशवर सक्रिय होण्याची शक्यता आहे. 5 तारखेला आपण बघतो तर मालदीवच्या दरम्यान असलेलं वादळी परिस्थिती ही थोडी उत्तरेला सरकण्याची शक्यता म्हणजे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात होईल. ECMWF मॉडेलनुसार आपण 8 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला. पाकिस्तान मार्गे एक नवीन WD येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशवर तयार होत असलेलं वातावरण थोडं विदर्भावर परिणाम करू लागेल आणि 8-9 तारखेपासून उत्तर भारतामध्ये थंडीऐवजी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम नक्की होईल.